वनकार्डचं बिल पेंडिंग खूप दिवस झाले. हां आहे. तर आपण कोण? सचिन जाधव, सचिन जाधव. वनकार्डहून आलो आहे. डायरेक्ट बँकेतून? हो, वनकार्ड बँकेत. आय डी दाखव. बँक नाही आपलं. एजन्सीतून? हो, एजन्सी. मग एजन्सीची आय डी दाखवा ना. व्हिडिओ काढून काही फायदा नाही सर. म्हणजे स्मार्ट प्ले करताय ना. ठीक आहे ना सर, हरकत नाही. मी तुम्ही व्हिडिओ काढा, नो इश्यू. मी तर माझ्या सेफ्टीसाठी करतोय, बाकी काही. बँक पकडू असं. सचिन जाधव, ठीक आहे. बोला ना सर. काय इश्यू काय? इश्यू जॉबलेस आहे, ओके. हेल्थचा इश्यू आहे. त्यामुळे सरांना पण बोललो तर मागे आले त्यावेळेस. हेल्थचं काय इश्यू तुमचं? बँकेला मेल केलेला आहे सर. काय इश्यू काय? मेल बँकेला माझ्याकडे नाही आला. तुम्ही कलेक्शनमधून आहे, तुम्ही मेल केला असेल कस्टमर केअर. हां, मग समोर दिसतंय माझी हा, हेल्थ. म्हणजे इश्यू काय? मला कसं समजेल तुमच्या हेल्थ? काय डॉक्युमेंट्स वगैरे? ठीक आहे. सध्या 2-3 महिने पेमेंट नाही करू शकत. मला तर हेल्थचा इश्यू दाखवा. नाही, गरज नाही, आवश्यकता नाही. प्रूफ मला द्यावं लागेल ना. प्रूफ काय ते तुम्ही द्या, नाही तर नका देऊ, काय प्रॉब्लेम नाही. ज्या तुमची पेमेंट पेंडिंग आहे सर. हां, मग तुम्ही तुमचा फॉलो तुम्ही करा. कॉलवरती रिस्पॉन्स करत नाही. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय? अच्छा, कॉलवरती रिस्पॉन्स नाही. response. ठीक आहे, रेकॉर्डिंग सगळी मी बँकेला देईल. ओके, अजून? हा मॅडम बोला. हां, ठीक. हॅलो, हा बोला ना. नाही, त्या अनुसार तिकडे नाही सोबत. मला एक सांगा ना मॅडम, प्रतीक गायकवाड म्हणून कस्टमर. प्रवीण गायकवाड म्हणून कस्टमर. एकदा चेक करा काय मेल केला आहे का. एकदा सिस्टीम ओपन करा. मी आलोय कस्टमरकडं. चेक करा. कस्टमर बोलताय की मी मेल केलाय, मेडिकल इश्यू आहे, त्यांना डॉक्युमेंट्स मागतो, डॉक्युमेंट्स देतो. बँकेत अपलोडेड आहेत सगळे. मेडिकलचे इश्यू बोलतात, पण का डॉक्युमेंट्स नाही त्यांच्याकडे. डॉक्युमेंट्स देणार नाही बोलतो मी. प्रवीण गायकवाड. डॉक्युमेंट्स ऑलरेडी दिलेले आहेत, परत देण्यात काही अर्थ नाही आहे. ओपन करा मेल एकदा. परत का द्यायचं? प्रत्येक एजन्सी दर महिन्याला येईल. कशाला मी डॉक्युमेंट प्रत्येक एजन्सी? बँकेला दिलेत, बँकेला दिलेत. ठाण्याची कस्टमर ठाण्याची. कॉल रिस्पॉन्स करत नाही. लोक अदालतला कधी बोलवतो कस्टमरला? डेट काय होती? एक मिनिट, कस्टमर मला सोबत जरा बोला ना कस्टमर सोबत. मला मी का बोलू त्यांच्याशी आता? तुम्ही समोर उभा आहात. वनकार्ड मधून बोलताय सर? आपलं नाव काय मॅडम? हॅलो हॅलो. प्रवीण सर, दीपाली पाटील बोलते, पुणे ब्रांच मधून. पुणे ब्रँचमधून. काय आपलं हे डायरेक्ट बँकेतून बोलताय? हो हो, वनकार्ड मधूनच बोलते डायरेक्टली. हां, बोला ना मॅडम. आता जे हे सर समोर उभे राहून बोलतात की कॉल रिस्पॉन्स देत नाहीत, त्यांना सगळे कॉलचे रेकॉर्डिंग दाखवले. रेकॉर्डिंग मी बँकेला पाठवलं तर चालतील ना? नाही, दाखवत नाही. नाही, रिस्पॉन्स तुम्ही ब्लेम केलं ना, रिस्पॉन्स नाही करत म्हणून मी रेकॉर्डिंग पाठवतो म्हणतोय. हां, बोला. ऑगस्ट पासून तुम्ही तुमचा रेकॉर्ड बघते सर. ऑगस्ट महिन्यात तुम्हाला लोकांची नोटीस दिलेली, सप्टेंबर मध्ये यायचं होतं, तुम्ही आलं नाहीत. हां आणि तुम्ही सेटलमेंट रिक्वेस्ट केलेली की मला एकदम 15% द्या. हां, बरोबर आहे. बरोबर, ठीक आहे. पण ते 15 नाही, मी 10% बोललोय. त्यांच्याशी 15% नाही, मी 10% बोललोय. रेकॉर्ड मध्ये 15% लिहिलंय हां, सर. ते आता ज्यांनी कुणी मेन्शन केलं असं माहीत नाही मला. हां, अप्लाय केलेलं 15%, पण ते रिजेक्ट झालं सर. पॉलिसीच्या हिशोबाने ते अमाऊंट येत नाहीये म्हणून. बरं. ठीक मग आहे. त्याच्यानंतर मग ऑक्टोबरचं आणि या महिन्याचं फीडबॅक तुमचं रिंगिंग आहे. कॉल तुमचं रिंग झालेलं आहे, तुम्ही रिस्पॉन्ड नाही केलं कॉलवरती. हे पॉसिबल नाही आहे. पुढे बोला, अजून बोला मॅडम. ठीक आहे. मग आता काय करायचं सांगा सर. मी सांगितलंय, हेल्प करायचं. मी एक तर 10% वरती सेटलमेंट होत असेल ते मी करायला रेडी आहे, पण ते पण 2-3 महिन्यानंतर. सध्या मी जॉबलेस आहे, माझ्याकडे काही इन्कम नाही आहे, सोर्स नाही आहे.
हे तुम्ही सांगितलेलं आहे. बँक पॉलिसी नाहीये ना तर आता आम्ही काय हेल्प केली नसते तुम्हाला ते ठीक आहे मॅम, बँक पॉलिसी नाही, बँक पॉलिसीमध्ये ह्या पण गोष्टी येत नाहीत की विदाऊट मेन्शन करता इथे व्हिजिटला येणं. सर तुम्हाला मागच्या वेळेस लेटर आता मी बोलतोय ना सर, मला बोलून द्याल. ऑलरेडी लेटर तर येणारच आहे. कुठे लेटर दिलंय? मॅडम जरा बोला. हे बोलतायत की यांना ऑथोराइज लेटर नाही मी बोलत आहे. मला इन्फॉर्म केलं का व्हिजिटच्या अगोदर? आम्ही का नाही आलो सर, तुम्ही लोक नाही आले त्यामुळे विजिट केलं. लोक अदालतला येणं कंपल्सरी आहे का? बोलून घ्या. की ते कार्ड ना त्यांचं राईट ऑफ मध्ये आहे, कॉल आन्सर केले नाहीये आणि बँक पॉलिसी आहे. बँक स्वतः सांगते जर कस्टमर कॉलवर रिस्पॉन्ड करत नाही समोर भेटून क्लोजिंगला हेल्प करा. बरोबर ना मॅम, आम्ही क्लोजिंगसाठी आलेलो आहे. बँक हे पण सांगते ना आरबीआय की 4 चौघांमध्ये तुम्ही इश्यू करू नका म्हणून. कुठं कोण चार जाऊ, कोण चार जाऊ? थांबा ना, व्हिडिओ तुम्ही सगळे काढा ना. तुम्ही सगळं नाही. तुम्ही चार जाऊ कोण येतं? पेमेंटचा विचारतायत ना, इश्यू काय आहे सर त्याच्यामध्ये? कोणी काय इश्यू केलाय? काय कुठं बोलताय? मागे साहेब काय आले? व्हिडिओ काढा. चार चौघ आहे. इथे पण चार चौघ नाहीये, इथं पण कोणीच नाही. चार चौघ नाहीयेत, वरती पण चार चौघ नाहीयेत आणि खाली पण चार चौघ. व्हिडिओ चालू ठेवतो मग. बोला मॅडम. हां मॅडम बोला, काय बोलताय? काय इश्यू काय आहे सर ते सांगा मला. मी बँकेला डॉक्युमेंट्स मेल केले आहेत माझ्या हेल्थचे. सध्या माझ्याकडे जॉब नाहीये, इन्कम सोर्स नाहीये, त्याच्यामुळे मी सध्या पेमेंट करू शकत नाहीये. 10% वरती मी सेटलमेंटला रेडी आहे, पण ते मी 2 ते 3 महिन्यानंतर करू शकतो. रवीन सर, तुमचं मेडिकल रिझन आहे ना, दिलेलं आहे. मान्य आहे सर, ते मान्य आहे सर. आम्ही त्याच्याशी काही बोलत नाहीये. मेडिकल इश्यू जर असेल तर बँक काय करते, कमीत कमी तुम्हाला 70% किंवा 75%, 75% माझी कॅपॅसिटी नाहीये, मी जॉबलेस आहे. बाकी तुम्हाला भरायला सांगते. मी जॉबलेस आहे, माझी कॅपॅसिटी नाहीये. सर मी काय म्हणते, बँक तुम्हाला वेवर देणार, तुम्हाला ईएमआय पण देणार. अहो पण मॅम, बाकी माझी पैसे ईएमआय आले, माझी, पेमेंट मी करायची जॉबलेस आहे, responsibility मी जॉबलेस आहे, माझ्याकडे इन्कमच नाही सोर्स. रवीन सर, ईएमआय कुठनं भरणार? रोज होणार नाही, तुम्ही ते समजा. इन्कमच नाही म्हणून तर आयटम मध्ये कार्ड आले हे आम्हाला माहिती ठीक आहे मॅम, सध्या मी नाही करू शकत आहे, नाही करू शकत आहे मी पेमेंट सध्या. माझ्याकडे आत्ता सध्या नाहीये. क्लोजिंग कसं करायचंय तुम्ही ते सांगा. सांगितलं मी, 10% वर बँक मला देईल त्यावेळेस मी करू शकतो. नाही पॉसिबल होणार आहे सर. मग ते माझ्याकडूनही त्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडूनही पॉसिबल नाही. एजंट आले त्यांना कॉल द्या सर. चालू आहे. हॅलो. तुम्ही बिल्डिंगमध्ये सर्वांना कॉल करताय, इलिगल ऍक्टिव्हिटीज करतायत. आम्ही लिगल बिलिगल काय नाही केलं. तुम्ही ते सगळे रेकॉर्डिंग आहेत, सगळे रेकॉर्डिंग आहेत. सर काही इश्यू नाही. तुम्ही करा. मागे पण येऊन गेलं, तुम्ही माझ्यावर नाही ते आरोप लावत होते. मी कुठला आरोप लावलो तुमच्यावर? अरेस्ट करतोय, हे करतोय. मी एकदाही बोललो नाही अरेस्ट हॅलो, करतो. ऐका ना. कस्टमर मी फक्त, तुम्ही व्हिडिओ चालू केला म्हणून बोलता की हॅरेस करतात. तुम्ही स्वतः बोलला, मी एकदाही नाही बोललो. कस्टमरचं माझ्याकडे आहे रेकॉर्डिंग मागची. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही विदाऊट इन्फॉर्म करता व्हिजिट करायला येत आहे, इन्फॉर्म करता. फोन करतो तुम्ही लोक त्याला तुम्ही पण नाही आले ना. लोक अदालत कंपल्सरी नाही आहे, मी येणं गरजेचं. असं आहे का? ठीक आहे सर, ठीक. मग सर एक काम करा, तुम्ही एक मेल करा की काय आवश्यकता नाही, मी मेल नाही करणार आहे, कारण मी ऑलरेडी मेल केली. व्हिडिओ सोबत मेल करा. हरकत नाही, तुम्ही अपडेट करा. मी अपडेट करणार आहे. तुम्ही जे व्हिडिओ काढलाय ना त्यासोबत मेल करा की माझी कॅपॅसिटी नाही सध्या, 10% होती मला. तुमचं तुम्ही बोलता मला त्याची आवश्यकता नाही. मी मी आता बोलले सर की 10% होती त्या मला. सांगितलं डायरेक्ट मॅडमला. ते आमच्या हातात नाही ना, तुम्ही मेल update करावं करा. लागेल ना. एक तुम्ही अपडेट करा. कस्टमरची रिक्वायरमेंट आहे. आता तुम्हाला मेल पण नाही करायचं. मागे मी 15% मी बोललेलो नाहीये, मग ते कोणी अपडेट केलं? जे बोलतात 15% रिक्वेस्ट केलेली जेवढंच आहे. गेलं असं रिक्वेस्ट मी काढतो. मी मेल केलेलंच नाहीये. ठीक आहे सर, चुकलं आमचं तिथं. पण आता तुमचं काय आता पुन्हा चुका ना, आता पुन्हा चुका 10% करा. तुम्ही त्यावेळेस चुकला ना, आता परत चुका. तुम्हाला हे सगळं करून काय वाटतं माहिती का, तुमचे पैसे माफ होईल नाही, मी वाटतं तुम्हाला. मी माफी मागितली तुम्ही त्यामुळे नाहीये. तुम्ही काय केलं? मी ऐका, माफी ऐका, मागितली आम्ही नाहीये. माणुसकीच्या नात्याने तुम्ही काय बोलले की 4 चौक आहेत. सगळ्यात खोटं बोलले तुम्ही. 4 चौक कोण? ऐकून घ्या, पुन्हा ऐकून घ्या. लास्ट टाइम आले होते साहेब, इथे माणूस उभा होता, कोण नव्हतं माझ्याकडे व्हिडिओ काय झाड विचारू इथे कचरा साफ करणारा माणूस नव्हता कोणाच नव्हता. त्या बाजूच्या रूम आम्हाला आतमध्ये बोलवतो, आतमध्ये बसतो आपण. नाही नाही सॉरी, माझे तुम्ही रिलेटिव्ह नाही आहेत. मी आतमध्ये बोलायला बँकेचे माणसं आहेत. बँकेचे नाही आहेत तुम्ही बँकेचे नाही आहेत. आज तुमचं रिक्वायरमेंट काय सांगा मला. सांगितलं मी टोटली 10%. एक मेल करा वन कार्डला तुमच्या डॉक्टर. मी मेल नाही करणार मग काय आहे, तुम्ही करायचं? अपडेट करा. ठीक आहे, मी अपडेट करतो. तुम्हाला कॉल येईल, कॉलवरती रिस्पॉन्ड करा. कॉलवरती माझे रिस्पॉन्स चालू आहेत. नाही ना, हा, सिस्टीममध्ये तुम्ही अपडेट आहे ना. तुम्ही सिस्टमवरती तुमचे, मला एजन्सीचे माहिती आहेत, एजन्सीचा एक नंबर होतो त्याच्यावरून तुम्ही कॉल किती करता आणि अदर नंबरवरून किती कॉल करता. कॉल तर रिस्पॉन्ड करा. जर कॉल रिस्पॉन्ड केल्यानंतर कोणी वन कार्डचे तुम्हाला कॉलच्या रेकॉर्डिंग मी आरबीआयला पाठवतो ह्या व्हिडिओच्या सकट. ठीक आहे, तुम्ही जे बोलताय ना माझ्यावर इलिगेशन लावते की मी रिस्पॉन्स नाही करत, तर रेकॉर्डिंग टाकेल विथ डेट.
ते काय करायचं तुम्हाला? मी बँकेला डायरेक्ट चालेल. त्यासोबत हे पण मेल करा की तुमचे मेडिकल इश्यू, मेडिकल डॉक्युमेंट्स द्या. ते मी बँकेला medical ऑलरेडी documents दिलेले आहेत. मॅडमना अलाव केलं ना, update करा. मॅडमना भेटले ना ऑलरेडी मी. चालेल. इव्हन मला बोलता येत नव्हतं अशा कंडिशनमध्ये मी कॉल हँडल केलेले आहेत. सगळं दिसतच नाही काय कॉल तुम्हाला आता तुम्ही समोरच बोलताय, रिस्पॉन्स नाही. आता थँक्यू सर. आमची एक रिक्वायरमेंट आहे फक्त की तुम्ही मेल करा तुमचा काही मी मेल करणार नाही. हेल्प मी ऑलरेडी माझं ऐकून घ्या सर. ऐका. तुमचं ऐकलं सर आता. मी तुम्हाला खूप चांगलं बोलतोय सर. तुम्ही जे व्हिडिओ वगैरे काढताय ते तुम्ही कुठलं काय हे माझ्याजवळ तुमचं प्रूफ आहे. intention, हे जवळ तुमचं- माझ्या प्रूफ आहे. जे तुम्ही आता बोलताय ना, कॉलच मी रिस्पॉन्स नाही केलं तर माझ्याकडे रेकॉर्डिंग पण ठीक प्रूफ आहे, चालेल आहे. सर. मी तुम्हाला नाही बोललो हा पण नाही. माझ्यासाठी आणि आम्ही प्रूफ आहे. तुमच्यासोबत काही गैरवर्तणूक केलेलं नाही इथं. ते तुम्हाला पण माहिती आहे. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे. बर राईट. मी काय बोलतोय, तुमचा जो इश्यू आहे ना मेडिकलचा इश्यू, तो तुम्ही एक मेल करून टाका पुन्हा. बर. तर तुम्हाला 2-3 महिन्यात डिले होणार आहे तर मेल करून टाका. सेम मी किती वेळा मेल करायचा? तुम्ही मेल कुणाला केलं? वन कार्डचे मेल किती आहेत ज्यांना मी करू शकतो? गेट म्हणून जो आपला हेल्प कस्टमर केअर कस्टमर केअरकडे आहे. चला, कस्टमर केअर स्वतः माझ्याशी बोललेले आहे. रिक्वायरमेंट कस्टमर केअर माझ्याशी स्वतः बोललेले आहेत. मेल पोहोचलेले आहेत. जे काय आहे डॉक्युमेंट्स कस्टमरकडे पोहोचलेले कस्टमर केअरला. अजून बोला. 10% मध्ये तुम्ही क्लोज करू शकता का? हा, ही रिक्वायरमेंट ही तर गोष्ट आहे. पण सध्या माझ्याकडे इन्कम नाही. मी आता बोलत नाही मी तुम्हाला. आता बोलत नाही मी तुम्हाला. तुमच्याकडे पैसे घेण्यासाठी आलो नाही सर. तुमचं कार्ड क्लोजिंग करण्यासाठी आलो. तर तुम्हाला जर क्लोजिंग करायची 10% मध्ये तर मी काय बोलतोय, तुम्ही एक मेल करून टाका. माझी अशी रिक्वायरमेंट आहे, मी नाही भरू शकत वरचे पैसे. सिंपल गोष्ट आहे. ही गोष्ट तुम्ही अपडेट करा. मी हा मी तर नाही update करणार, करणार. कारण मी system प्रत्येक मध्ये वेळेस update मी करणार. थकलो या गोष्टी करून. आता जर सर बोलले ना 1.5 वर्ष झाले. बँक अप्रूव्ह केव्हा रिक्वायरमेंट कस्टमर कडून येते. बरोबर मी आहे. तिथं काय पण सांगितलं तर आमचं ऐकणार नाही. बरोबर. जेव्हा कस्टमर कडून रिक्वायरमेंट मग एजन्सीला केस का दिली माझी? तुमचं कोण ऐकत नाही. नाही, तुमचं कोण ऐकतच नाही तर एजन्सीचा फायदा काय? सर क्लोज नाही झाली त्यामुळे एजन्सीकडे हा, तुम्ही मध्यस्थी आहात ना. मग माझा रिस्पॉन्स मी तुम्हाला दिला, तुम्ही आता बँकेला द्या. चालेल. मी देतो रिस्पॉन्स. फक्त आमचे कॉल रिस्पॉन्ड करायचं. तुमचे कॉल रिस्पॉन्स करतो. ठीक आहे. मी उद्या एकदा अपडेट केल्यानंतर तुम्हाला कॉल करतो. तुम्ही स्वतः उद्या नका करू, 2 दिवसानंतर करा. मला डेट सांगा त्या दिवशी. मला व्हॉट्सअपला मेसेज करा. दोन डेट दिवसांत सांगा मला. आम्हाला परेशान नाही करायचं. मला डेट सांगा. मला कुठल्या डेटला मी तुम्हाला कॉल करू. तुमच्या हिशोबाने सांगा. 25 तारखेला. ठीक, 25 तारीख. मंडे. ठीक आहे. चालेल. ठीक. एक फोटो काढून. आता मी घेतला तर परत तुम्ही घेता. ठीक आहे. जॉब